करतो ते कार्य ते कारण म्हणजे वैकुंठवासी रोहिदास चंद्रकांत ढोले उर्फ अण्णा या अण्णांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपण सर्वजण एकत्र जमलो. ऐका, कोणीही आपसामध्ये बोलू नका. अण्णांच्या प्रथम वर्षश्राद्धानिमित्त आपण सर्वजण एकत्र जमलो. ऐका ना, अण्णांना जाऊन आज बरोबर 1 वर्ष पूर्ण झाले. महाराज, अण्णांना जाऊन आज बरोबर 1 वर्ष पूर्ण झाली. एका वर्षापूर्वी जेव्हा अण्णा गेलेली बातमी संपूर्ण ढोले परिवाराला समजली तेव्हा एका आईच्या लेकराप्रमाणे संपूर्ण ढोले परिवाराने एकत्र यावं, अण्णांच्या संपूर्ण विधी पूर्ण कराव्या, स्मशानभूमीमध्ये जावं. स्मशानभूमीमध्ये गेल्याच्या नंतर अण्णांना अग्नी द्यावी. अग्नी दिल्याच्या नंतर सर्वांनी आपल्या घरी यावं. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये असा नियम आहे की ज्या घरातील व्यक्ती गेला त्या घरामध्ये 10 दिवस चूल पेटवायची. आणि मला संपूर्ण ढोले परिवाराला माहिती होतं प्रत्येकानं आपापल्या घरी जावं. भावकीनं घरी गेल्याच्या नंतरनं भाकरी बनवाव्या. त्या भाकरी एका ताटामध्ये घ्याव्या आणि त्या भाकरी घेऊन अण्णांच्या दारामध्ये याव्या. अग्नी देऊन आल्याच्या नंतर अण्णांचा संपूर्ण परिवार, त्यांचे चिरंजीव राहुलदादा असतील, रामदादा असतील, त्यांच्या पत्नी नंदाताई असतील, त्याचबरोबर त्यांच्या पुतणी सुभाषदादा असतील, त्यांच्या पुतण्या प्रमिलाताई असतील, वैशालीताई असतील, सीमाताई असतील, रुपालीताई असतील आणि त्यांचे पुतणी अमोलदादा असतील, त्याचबरोबर त्यांच्या सुनबाई काजलताई असतील, त्यांचे नातवंडे प्रिय सुमन आणि शंभू आणि अनुजा हे त्यांचे नातवंड. हा त्यांचा संपूर्ण परिवार, संपूर्ण परिवाराने एकत्र यावं. आल्याच्या नंतर आपल्या घरामध्ये बसावं. बसल्याच्या नंतर जे अण्णांच्या बरोबर जो संवाद साधला, जो जीवन चरित्र चित्रपट आपला जो अण्णांच्या बरोबर साधला तो सर्वांच्या डोळ्यासमोर उमटावा. जो वास अण्णांच्या बरोबर, जे दिवस काही अण्णांच्या बरोबर घालवले ते दिवस सर्वांच्या डोळ्यासमोर उमटत होते. ऐका, जो काळ अण्णांच्या बरोबर घालवला तो जीवन चित्रपट सर्वांच्या डोळ्यासमोर उमटत होता. उमटत असताना सुख असेल दुःख असेल, ज्या सुखामध्ये अण्णांनी साथ दिली, ज्या दुःखामध्ये अण्णांनी साथ दिली, तेच अण्णा आपल्याला सोडून दिले. आज हे दुःख सर्वांच्या मनामध्ये होतं. मला सर्वांच्या डोळे पाण्याने गच्च भरले. राहुलदादांचे डोळे पाण्याने गच्च भरले. राहुलदादांची नजर त्या भावकीच्या भाकरीकडे जावी. राहुलदादांच्या डोळ्यातून कळसरशी पाणी यावं. रामदादांनी विचारावं, दादा ऐक ना, जोपर्यंत अण्णा जेवण होते ना, दादा जोपर्यंत अण्णा जेवण होते ना, अण्णांनी रात्रीचा दिवस केला, दिवसाची रात्र केली, काबाड कष्ट केलं. कधीही आपल्याला कोणत्या गोष्टीची कमी पडून दिली नाही. अरे लहानातली लहान गोष्ट असेल ना, ती आपल्याला आणून दिली. आपल्याला एखादी गोष्ट हवी असेल त्याच्याकरता रात्रीचा दिवस केला, दिवसाची रात्र केली, काबाड कष्ट केलं. अरे लहानातली लहान काय मोठी ती मोठी गोष्ट असेल ना, त्या गोष्टीकरता कधी अण्णांनी आपल्याला भावकीच्या दारामध्ये पाठवलं नाही ना दादा. अरे ज्या अण्णांनी आपल्याला कधी भावकीच्या दारामध्ये पाठवलं नाही, उभ्या हयातीमध्ये त्या अण्णांना जाऊन फक्त 4 तास झाले तर त्या भावकीच्या हातच्या भाकऱ्या खायला लागतात रे. महाराज, मुलं रडणं स्वाभाविक आहे, मुलीही रडतात. मुलींना विचारत आई तुम्ही का रडता? मुलींना गोड उत्तर दिलं, महाराज चुलते होते पण कधीच विचाराकडे वागलेच नाही, सतत वडिलांगत प्रेम करायचे, अण्णा आपलेसे आम्हाला आपलेसे वाटायचे. महाराज रोज अण्णांचा फोन यायचा, मुलींनो तुमचं नीट चालू आहे ना, तुम्हाला एखाद्या गोष्टीची गरज लागली तर तुम्हाला फोन करा, तुमच्या अण्णा ती गोष्ट देण्याकरता खंबीर आहे. एखाद्या गोष्टी करता पाहुण्यांबरोबर भांडण जाऊ नका. वैशाली ऐक ना, रुपाली एखादी गोष्ट हवी असेल ना, ज्या पद्धतीने तुझा बाप आहे तो त्या पद्धतीने चुलता समज आणि त्या पद्धतीने मला प्रत्येक गोष्ट माग. ही गोष्ट प्रत्येक अण्णांनी त्या मुलींना आणून द्यावी. ऐका ना महाराज, गावची यात्रा यावी आणि अण्णांचा फोन यावा. मुलींना उद्या गावची यात्रा आहे, मुलींना सांगावं अण्णा आम्हाला यात्रेला नाही येता येणार असं का म्हणतात. मुलींना तुम्ही जर यात्रेला आला नाही ना, ती यात्रा झाल्यागत वाटतच नाही. महाराज नाही म्हणता आलं नाही आणि यात्रेला यावं. अण्णांना माहिती होतं की चौकामध्ये 10 वाजता एसटी येते. अण्णांनी सांगावं, राहुल जा ना, माझी वैशाली आली असेल, माझी सीमा आली असेल, माझी रुपाली आली असेल, जा ना बाळा, माझ्या मुलींना घेऊन ये. महाराज राहुल दादाने आपली गाडी काढावी आणि चौकामध्ये जावं, आपल्या बहिणींना गाडीवरती बसवावं. गाडी कॉर्नरला आली की अण्णांना गाडीचा आवाज माहिती होता. गाडीचा आवाज आला की अण्णांनी पळत घरामध्ये जावं, आपल्या भाकरीचं टोपलं उघडावं, उजव्या हातामध्ये भाकरीचा तुकडा घ्यावा, डाव्या हातामध्ये भाकरीचा तुकडा घ्यावा आणि सांगावं, वैशाली सीमा थांब ना तिथं, मुलींनो थांबा तिथं. पळत घरातून बाहेर यावं, उजव्या साईडने एक भाकरीचा तुकडा वळून टाकावा आणि डाव्या साईडने एक भाकरीचा तुकडा वळून टाकावा.
आपल्या हाताची 10ची 10 गोष्ट कडाकडा म्हणावी. मला सांगा ना, एका वर्षामध्ये आम्ही कित्येक वेळा या ठिकाणी आलो, पण आम्हाला तो भाकरचा तुकडा नाही खाता आला. मला सांगा ना, तो भाकरचा तुकडा आम्हाला कधी पाहता येईल? खराच नातीही रडतात, नातवंडही रडतात, सुनाही रडतात. सुनांना विचारलं, ताई तुम्ही का रडतात? सुनांनी सांगितलं, महाराज जेवढे वडील प्रेम करत नाहीत ना, तेवढे सासरे असून सुद्धा वडिलांपेक्षा जास्त प्रेम करायचे. याच्याकरता माझ्या डोळ्यामध्ये पाणी येतो. अण्णांबद्दल महाराज मी काय सांगावं? अण्णा म्हणजे साक्षात माझे वडीलच होते. कधी मला कोणत्या गोष्टीची कमतरता पडूनच दिली नाही हो. नाती रडतात, नातवंडांना विचारत, दादा तुम्ही का रडता? नातवंडांनी गोड उत्तर दिलं, महाराज शाळेमध्ये जर 10 रुपये लागले ना, त्यांना 20 रुपये द्यायचे. मला सांगा ना, ते 10 रुपयात आम्ही पुन्हा तर मागायला. त्याच्याकरता सांगतो, जोपर्यंत माणसं जिवंत आहेत तोपर्यंत त्यांच्यावरती प्रेम करा. कारण प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविना नाही समाधान. बांधलेला बंगला पडला तरी पडू द्या, चिंता करू नका, तो पुन्हा बांधता येईल. घेतलेली जमीन गेली तरी जाऊ द्या, चिंता करू नका, ती जमीन पुन्हा घेता येईल. घेतलेली गाडी जर कंपनीने उडून गेली ना, नेऊ द्या, ती गाडी पुन्हा घेता येईल. उगवलेला सूर्य मावळला तरी चिंता करू नका, तर दुसऱ्या दिवशी पुन्हा उगवणार आहे. मला सांगा ना, एकदा जर माझ्या आई वडील गेले, त्यांना कितीतरी पाहण्याचा प्रयत्न केला, ते दिसतील का? त्याच्यामुळे जोपर्यंत आई वडील जिवंत आहे तोपर्यंत त्यांच्यावरती प्रेम करा. कारण प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविना नाही समाधान. तुम्ही लाख लाख रुपयाची कुत्री सांभाळता, नाही म्हणत नाही. एक सांभाळता म्हणजे 2 सांभाळा. त्या कुत्र्याला पेडिग्री बिस्किट नको नको ते खाऊ घालतात, पण त्या कुत्र्याला किती जरी पेडिग्री खाऊ घातलं तर एक दिवस भुकतही येईल, चावतही येईल. गल्लीमध्ये फिरणाऱ्या कुत्र्याला जशी फेकून भाकरी टाकतात, तशी जरी फेकून भाकरी आपल्या आईवडिलांना टाकली तर ते जाताना चांगलाच आशीर्वाद देतात. कारण प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविना नाही समाधान. झालेली कीर्तन सेवा अण्णांच्या चरणावरती समर्पित करतो. त्याचबरोबर माझे गुरुवडे हरिभक्तपरायण योगेश महाराज यादव यांच्याही चरणावरती समर्पित करतो. या ठिकाणी गायना करतात आपले दत्त महाराज असतील, पृथ्वी महाराज असतील, त्याचबरोबर उदंगार्थात आपल्याला कृष्ण महाराज आहेत, त्यांच्याही चरणावरती समर्पित करतो. संस्थेतील संपूर्ण विद्यार्थी आहेत त्यांच्याही चरणावरती समर्पित करतो. गावातील विनेत्री आहेत त्यांच्याही चरणावरती, सृष्टीमले दादांच्याही चरणावरती समर्पित करतो. पुरुष बांधव माता बाळगेरी तुमच्याही चरणावरती समर्पित करतो. त्याच्यानंतर जय विठ्ठल होईल. विना जागेवरती, विना जागेवरती आल्याच्यानंतर फुलाचा अभंग होईल. फुलाचा अभंग झाल्यानंतर कुंडलिकावरती गजर होईल. तो गजर करत असताना आपले दोन्ही हात वरती करायचे. तो गजर म्हणजे अण्णा करता एक भावपूर्ण श्रद्धांजली असेल. त्याच्यानंतर आरती होईल. विठ्ठल जय जय.